मंगलाचरण. ईश सुरासुरमणुसिन्धवन्दिदम् दोदगायिकम् ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् शेषे पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धस्वभावे समणेयनानदंसण चरित तव विर्याय रे ते सौवे समगं पतेगमेव पतेगं वन्दामि यवठन्ते अरहन्ते मानुषे चित्ते इच्छा अरहन्ताणं सिद्धाणं तौणमोगणराणम् अजावयवगाणम् तावणं चैव सौवेसिं तेसिं विशोददंसण नाणपण समं समासेज उवसंपयामि समम् जत्तो निर्वाण संपत्ति. गाथा नंबर 32. गेन्नदिनैव न मुञ्चदिना परं परणदि केवली भगवम् पेच्यदि समन्तदोषो जानदि सौवं निरवसेतम्. आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार. ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकारामध्ये आचार्य भगवान निगोदापासून सिद्धापर्यंत भव्य असो अभव्य असो या सर्व जीवांचा स्वभाव पदार्थाला एक समयामध्ये संपूर्ण पदार्थांना एक समयामध्ये युगपत पाहणे आणि जाणणे हा स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाला इतरून हा जीव पर्यायामध्ये प्राप्त असणाऱ्या खिडकीच्या माध्यमातून, इंद्रियाच्या माध्यमातून, देवगुरु शास्त्राच्या माध्यमातून, कर्माच्या क्षमाच्या माध्यमातून प्रगट असणाऱ्या एक छोट्याशा मेणबत्तीच्या प्रकाशाला आपला स्वभाव मानून बसलेला आहे. अशा जीवांना आचार्य जे साध्य असिद्ध आहे त्या साध्याची सिद्धी करून देत आहेत. आणि जो भव्य जीव असं देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन समारोपाने रहित जाणून श्रद्धान करेल, अनुचरण करेल, तो जीव अल्पकाळामध्येच अरहंतावस्थेला प्राप्त होऊन निर्वाणाला प्राप्त होतो. पण प्रथम साक्षात शुद्ध आत्मानुभव करून सम्यक दृष्टी होतो निश्चय.
निश्चय सम्यक दृष्टीहून मोक्ष मार्गस्थ होतो. मग त्या शुद्ध उपयोगाचं फळ मुनी अवस्था धारण करून केवळ ज्ञानाची प्राप्ती आहे. केवळ ज्ञानाचं फळ सिद्ध अवस्था आहे आणि सिद्ध अवस्थेचं फळ अव्याभात अनंत अतींद्रिय सुखाची उपलब्धी आहे, असं आचार्य आपल्याला या ठिकाणी समजावून सांगत आहेत. आणि अशा प्रकारे ग्रहण करून जो जीव सम्यक दृष्टी होतो त्याला भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झालेली आहे. आणि अशा प्रकारे मी स्वतः असे देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये जाऊन परोक्ष रूपाने जाणून श्रद्धा अनुचरण करून प्रत्यक्ष रूपाने अनुभव केलेला आहे. म्हणून मी निश्चय सम्यक दृष्टी आहे, मोक्ष मार्गस्थ आहे आणि भावी काळामध्ये अरहंत अवस्था प्राप्त करून सिद्ध अवस्थेला प्राप्त होणार आहे, असा भावार्थ आपणाला चारी अनुयोगाच्या माध्यमातून ग्रहण करायचं आहे. या मागटल्या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितले की पदार्थ ज्ञानामध्ये वर्तन करतात, जे ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात आणि ज्ञान त्याला जाणतं. पण व्यवहार आणण्याचं म्हटलं जातं पदार्थ ज्ञानामध्ये प्रविष्ट करतात. मागटल्या 2-3 गाथेपासून सांगत आले, ज्ञान नेयामध्ये प्रवेश करत नाही, नेय ज्ञानामध्ये प्रवेश करत नाही. पण दोघांमध्ये तसा निमित्त नैमित्तिक संबंधाने म्हटलं जातं. असं सांगितल्यानंतर आता परत या 32 गाथेमध्ये तोच सिद्धांत माग सांगितलेल्या गाथेच्या माध्यमातून त्यालाच दृढ करतात. त्याच्यासाठी अमृतचंद्र आचार्यांनी शीर्षक दिलेला आहे, अब इस प्रकार व्यवहार से आत्मा की पदार्थ के साथ एक दूसरे में प्रवृत्ति होने पर भी मत व्यवहाराने आत्म्याची आणि पदार्थाची एक दुसऱ्यामध्ये प्रवृत्ती असताना सुद्धा ज्ञान पदार्थाला जाणतं, लोकालोकाला. म्हणून व्यवहार आणि नेयामध्ये ज्ञानाची प्रवृत्ती आहे. नेय ज्ञानाला आपला आकार प्रतिबिंबित करतात, समर्पण करतात. म्हणून नेय ज्ञानगत आहे असं व्यवहाराने म्हटलं असताना सुद्धा निश्चयाने वह प्रण पर का ग्रहण त्याग के बिना तथा पररूप परिणमित हुए बिना सबको देखता जानता है, इसलिए उसे सर्वगत उसे पदार्थ के साथ अत्यंत भिन्नता है, ऐसा बतलाते हैं. मग आचार्य या ठिकाणी हे सांगतात की असं असताना सुद्धा दोघांचा एकमेकांमध्ये संबंध असताना सुद्धा सिद्धांताने काय आहे, निश्चयाने दोघेही कसे आहेत, एकमेकांमध्ये प्रवेश करत नाहीत, ग्रहणही करत नाही आणि त्यागही करत नाही. एक ग्रहण केलं तर त्यागाचा प्रश्न येतो आणि ग्रहण केलं तर त्याग आहे आणि ग्रहण केलं तर पररूप परिणती आहे. म्हणून ग्रहण नाही, त्याग नाही आणि पररूप परिणती सुद्धा नाही.
असं असताना सुद्धा ज्ञानाचा स्वभाव, चेतना उपयोगाचा स्वभाव सर्वाला पाहणे आणि जाणणे आहे. या कारणाने त्याला पदार्थासंगत म्हणजे ज्ञानाला पदार्थासंगत अत्यंत भिन्नता आहे असं या ठिकाणी सांगतात. कारण ज्ञेय म्हणत नाहीत की मी ज्ञानाशी अभिन्न आहे. म्हणून जे ज्ञेय ज्ञानाशी अभिन्न आहेत असं म्हणत नाही ती त्यांना या ठिकाणी समजावून सांगायचं नाही. आणि जो ज्ञान पदार्थाला ग्रहण करत नाही, त्याग करत नाही, परिणमन करत नाही, असा ज्ञानाचा जीवाचा स्वभाव असताना सुद्धा हा ज्ञान दर्शन रूप आत्मा मी पदार्थ रूपाने दर्शन रूपाने परिणमन करतो, पाहणे रूपाने मी पदार्थामध्ये जाणणे रूपाने परिणमन करतो, असा आत्माच स्वयं द्रष्टा ज्ञाताच रूप असताना सुद्धा आपणाला त्या रूपाने जाणतो, मानतो, अनुचरण करतो, अशा जीवाला सांगतात की तो ग्रहणही करत नाही, त्यागही करत नाही. भलेही या ठिकाणी अरिहंत परमात्म्यांना, सिद्ध परमात्म्यांना, अयोग्यलीना लक्ष करून सांगत असताना सुद्धा हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. द्रव्याचा स्वभाव आहे, गुणाचा स्वभाव आहे, पर्यायाचा स्वभाव आहे, उत्पाद वे पर्यायाचा, अविवाह प्रतिषेधांचा स्वभाव आहे आणि षड्गुण हानी वृद्धी रूप परिणमन करणे. त्यास प्रत्येकाचा स्वभाव ग्रहण त्याग रूप नाही आणि परिणमन स्वरूप नाही. कारणामध्ये हा स्वभाव आहे, म्हणून कार्यामध्ये त्या प्रकारची अभिव्यक्ती होते. आणि कारणामध्ये जर स्वभाव असेल तर कार्यामध्ये पण अभिव्यक्ती झाली असते. यालाच कुंद भगवंतांच्या समयसारमध्ये अमृतचंद्र आचार्यांनी ग्रहण त्याग शून्यत्व शक्ती सांगितले. मग अशा प्रकारे केवलीचं कथन करत असताना सुद्धा माझ्याही केवल ज्ञान स्वभावरूप जो भगवान आत्मा आहे त्याचाही स्वभाव असाच वर्तमानमध्ये विद्यमान आहे. एक जीवाचं जे लक्षण आहे तेच सर्व जीवाचं लक्षण आहे. केवलीच्या जीवाचे लक्षण वेगळे आहे आणि आपल्या जीवाचे लक्षण वेगळे आहे असं नाही. ज्याप्रमाणे एका झोपडीतल्या राहणाऱ्या शेतकऱ्यापाशी 1 ग्रॅमची सुवर्णाची अंगठी आहे आणि एका मोठ्या शेठजीच्या पाशी गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट आहे. मग 10 तोळ्याचं लॉकेट असो किंवा 1 ग्रॅमची अंगठी असो, त्या सुवर्णाचे कारणरूप गुणधर्म समानच आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त नाही. तसं केवलीच्या अभिव्यक्ती झाली, अभिव्यक्ती कार्यामध्ये झाली तर कारणामध्ये गुणामध्ये स्वभाव होता आणि गुणामध्ये स्वभाव होता तो गुण द्रव्याच्या आधारे आहे, म्हणून द्रव्याचा गुणाचा स्वभाव होता म्हणून पर्यायामध्ये अभिव्यक्ती झाली. तशी माझ्याही आत्ता निश्चय ज्ञाने
असा स्वभाव आत्ताही विद्यमान आहे, हे आपणाला याच्यातून दृष्टांताच्या माध्यमातून, आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून सिद्ध करायचं आहे. गाथा नंबर 32. अन्वयार्थ. केवली भगवान पर को ग्रहण नहीं करते, छोड़ते नहीं, पररूप परिणमित नहीं होते, वे निरवशेष रूप से सबको, संपूर्ण आत्मा को, सर्व नेयों को, सर्व ओर से, सर्व आत्म प्रदेशों से देखते जानते हैं. मग आता या ठिकाणी जे जीव प्रमाण वाक्यामध्ये प्रमाण वाक्याचे दोन भेद, अभेदवृत्ती आणि अभेदोपचार, अभेदोपचारामधील त्या वचनाचे दोन भेद, अशुद्ध निश्चयन आणि अतद्भूत विवरणे, आणि त्या अशुद्ध निश्चयनामध्ये जो पहिला पूर्ण शुद्ध निश्चयनय आहे ड, त्या अशा पूर्ण शुद्ध निश्चयनाने परिणत असणारे जे जीव आहेत त्यांच्या मुख्यतेने कथन करत आहे. यामध्ये संज्ञय, संग्रहनय, नैगमनय आला. नैगमनयामध्ये भूत नैगमनय आला, भावी नैगमनय आला, आणि आता जे जीव 12 गुणस्थानामध्ये आहेत विद्यादी क्षेत्रामध्ये, ते अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञानाला प्राप्त होणार त्या जीवाच्या अपेक्षेने गाथा आहे. संग्रहनयाने सर्व केवलीच्या अपेक्षेने गाथा आहे. व्यवहारण्याने एकेका केवलीच्या जीवाच्या अपेक्षेने आहे. आणि रुजुसूत्र नयाने एक केवळ ज्ञानाच्या पर्यायाने परिणत असणाऱ्या जीवाची चर्चा आहे. अशा प्रकारे यामध्ये नैगमादी 7 नयाच्या द्वारे सुद्धा ही गाथा त्या पद्धतीने लावून घ्या. मग असे केवली भगवान काय करतात, ग्रहण करत नाही म्हणून सोडतही नाही, आणि पररूपाने परिणमित होत नाही. जे आपला जाणणे पाहणे स्वभाव, केवळ दर्शन, केवळ ज्ञान स्वभाव सोडून विश्वामध्ये असणारे जे द्रव्य आहेत, 6 द्रव्य, त्या रूपाने परिणमन करीत नाही. मग काय करतात, निरावशेष रूप से सबको, जे जेवढे पदार्थ संपूर्ण आत्माओं को, आता संपूर्ण आत्मा शब्दाचा अर्थ, सर्व ठिकाणी आत्मा शब्दाचा अर्थ आत्मा जीव घ्यायचा नाही, तर आत्मा स्वभावाचा अर्थ ज्या ज्या द्रव्याचा जो त्या द्रव्याचा स्वभाव आहे त्याला म्हटलं जातं आत्माचा स्वभाव. म्हणजे आता काही द्रव्य घेतले की तसा तसा त्याच्या आत्म्याचा स्वभाव. जसं पुद्गलाचा स्पर्श रसगंध वर्ण तो त्याचा आत्मा, तो आत्मा म्हणजे त्या द्रव्याचा स्वभाव. गती हे त्याच्या धर्मद्रव्याचा आत्मा. म्हणून आत्मा शब्दाचा अर्थ कधी जीव होतो, आणि आत्मा स्वभावार्थ त्याच्या द्रव्याचा आत्मभूत लक्षण किंवा निश्चयाने जो स्वभाव आहे त्याला त्या ठिकाणी आत्मा म्हटला जातो. एक संपूर्ण आत्मा एक आला तर त्याचा सर्व नेयों हे पण आलं. दुसरं कोणी म्हणेल केवळ ज्ञान, विश्वातील सर्व नेयाला काय करतं,
सर्व नेयाला जाणतं. मग आपल्या आत्म्याला जाणत नाही असं कोणी मानेल? मग तेव्हा जे केवळ ज्ञानाने परिणत जीव आहेत त्यांचा आत्मा आणि त्यांच्या आत्म्यामध्ये असणारे अनंत गुण आणि त्या अनंत गुणांच्या त्रिकांवरती अनंत अनंत पर्याय, एकेका पर्यायाचे अनंत अविभाग प्रतीचे, एकेका पर्यायामध्ये षड्गुण हानिवृत्ती असा स्वतःचा संपूर्ण आत्मा द्रव्यगुण पर्याय रूपाने उत्पाद रूपाने असणारा असा संपूर्ण आत्माही त्याच्यातून येतो अर्थ. आणि संपूर्ण आत्मामध्ये 6 द्रव्यही येतात. कोणी म्हणेल पराला जाणतो स्वद्रव्य गुण पर्यायाला जाणत नाही. असं नाही. तर स्वतःच्या द्रव्यगुण पर्यायाला मुख्य रूपाने जाणतात निश्चय आहे आणि सर्व नेयाला जाणतात हा व्यवहार आहे. म्हणून असे संपूर्ण नेयाला आत्म्याला आणि ते कशा सर्व ओरते सर्व आत्मप्रदेशाच्या द्वारे पाहतात आणि जाणतात. मग सर्व आत्मप्रदेशाच्या द्वारे का म्हटले? नुसतं जाणतात आणि पाहतात असं म्हणायला पाहिजे. मग सर्व आत्मप्रदेशाच्या द्वारे म्हणण्याचा अर्थ काय आहे? कारण का आपण जन्मतही जाणतो आणि केवलीही जाणतात. मग आपल्या जाणण्यामध्ये केवलीच्या जाणण्यामध्ये जाणणे पाहणे तर समान आहे. मग समान असताना सुद्धा त्यांना संपूर्ण बाजूने जाणलं म्हटलं जातं आणि आपणाला संपूर्ण बाजूने पाहणे आणि जाणले म्हणत नाही. याचा अर्थ काय आहे? कारण आपण छद्मस्त आहे ना, तेवढे पाहू शक्ती नाही ना, ते शक्ती अपेक्षेने. म्हणजे हे काय म्हणतात, आपण संपूर्ण द्रव्याला एक देश पाहू शकतो ना सर, छद्मस्त असल्यामुळे. आणि अजून कर्माचं आवरण आहे ना अजून. मग छद्मस्ताला कर्माचं आवरण आहे आणि छद्मस्ताचं पाहणं आणि जाणणे इंद्रियाच्या माध्यमातून आहे. इंद्रियाच्या माध्यमातून आहे. आवरण आहे, आवरणाने सहित जीव किंवा क्षमाने सहित जीव विशिष्ट इंद्रियाच्या माध्यमातून पाहतो आणि जाणतो. म्हणून त्याचे सर्व आत्मप्रदेशातून नाही. शैक्षणिक ज्ञान असल्यामुळे. शैक्षणिक ज्ञान इंद्रियाचे ज्ञान आणि इंद्रियजनित ज्ञान. इंद्रियजनित ज्ञान पर पदार्थाला पाहणार आणि जाणणार दर्शनाने ज्ञान. मग आमच्या कार्याची अभिव्यक्ती विशिष्ट इंद्रियाच्या माध्यमातून होते. म्हणून सर्व आत्मप्रदेशातून आपण पाहत नाही, जाणत नाही. आणि केवली भगवान सर्व आत्मप्रदेशातून पाहतात आणि जाणतात. मग कार्याच्या अपेक्षेने दोघांमध्ये फरक आहे. कार्याच्या अपेक्षेने दोघांमध्ये फरक आहे. पण द्रव्याच्या कारणरूप द्रव्याच्या होणाऱ्या गुणाच्या पर्यायाच्या कार्याच्या अभिव्यक्तीमध्ये फरक नाही. एक कार्याच्या अभिव्यक्तीच्या अपेक्षेने फरक आहे
त्यांचे सर्व आत्मप्रदेशातून जाणतात. हम्म, क्षायिक ज्ञानाही सर्व कर्म आवरण नष्ट झालेले आहेत, हम्म, हम्म, म्हणून ते सर्व आत्मप्रदेशातून जाणतात. हम्म, हम्म, या अपेक्षेने कार्याच्या अपेक्षेने भेद आहे हम्म, हम्म. आणि दुसऱ्या अपेक्षेने दोघांच्या कार्याच्या अपेक्षेने भेद नाही. हम्म, हम्म. मग दोहोंच्या कार्याच्या अपेक्षेने भेद नाही याचा अर्थ काय आहे? कार्याच्या त्याचं इंद्रियच म्हणावं लागेल ना सर, इंद्रियांचे. आता कार्याच्या अपेक्षेने पहिल्यामध्ये भेद दाखवला. हम्म, हम्म, आपले 5 इंद्रियाच्या माध्यमातून त्या त्या खिडकीच्या माध्यमातून आपण त्या त्या विषयाला जाणतो हम्म, हम्म, आणि ते सर्व आत्मप्रदेशामधून जाणतात. हम्म, हे कार्याच्या अपेक्षेने भेद आहे. हम्म, असं असताना सुद्धा हम्म. पुढे दोघांच्या कार्याच्या अपेक्षेने भेद नाही. अनेकांत पद्धतीने लावायचं. म्हणजे पुन्हा पर्यायामध्ये प्राप्त होणारे केवळ ज्ञान या अपेक्षेने ना. नाही, आता त्यांच्याने आपल्या दोघांच्या. मग शक्ती हे स्वभावाच्या अपेक्षेने तर केवळ ज्ञान आहेच निश्चयाने. नाही, आता कार्य म्हटलं त्यांचं कार्य. कार्य. कार्य म्हणजे विशेष घेणार, पर्याय घेणार. हम्म, एक विशेष कार्याच्या अपेक्षेने भेद आहे हम्म, आणि एक विशेष कार्याच्या अपेक्षेने भेद नाही. हम्म. कोणत्या अपेक्षेने भेद नाही? नाही लक्षात येत आहे. अनंत भगवंतांचे जे अनंत भगवान त्यांचे ज्या ज्या शरीरामध्ये अवघाना आहे, हम्म, हम्म, त्यांचे आत्म्याचे प्रदेश आहेत. हम्म, त्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामधून हम्म, पर्यायाच्या कार्याची अभिव्यक्ती होते हम्म, आणि आपल्या छद्मस्ताच्या सुद्धा संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामधून कार्याची उत्पत्ती होते. हम्म, म्हणजे सामान्य अभिव्यक्ती हम्म, केवळ ज्ञानाची पर्याय असतो किंवा क्षोक्षम ज्ञानाची पर्याय असतो. हम्म, ती पर्याय आपल्याला कार्य होताना हम्म, विशिष्ट हम्म, इंद्रियाच्या माध्यमातून कार्याची उत्पत्ती झाली. हम्म, हम्म, असं असताना सुद्धा हम्म, ज्ञानावर्णीय दर्शनवान कर्माचा क्षोभशम हम्म, संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये होतो. हम्म. म्हणून दोघांच्या अभिव्यक्ती तर संपूर्ण आत्मप्रदेशामधून झाली. हम्म, हम्म, हम्म. या म्हणजे दृष्टीने वस्तू. दोघांच्या कारणाची कार्याची अभिव्यक्ती समान आहे. हम्म, हम्म, म्हणून या अपेक्षेने क्षोभशम आणि क्षय हम्म. हे दोघांची अभिव्यक्ती कारणाची समान आहे. म्हणजे जरी क्षयोक्षम ज्ञान असलं आणि छद्मस्त जरी असलं तरी त्यांचं जे जाणणं संपूर्ण आत्मप्रदेशातूनच होतं. क्षोभशम संपूर्ण आत्मप्रदेशामधून होतो. म्हणून कार्य समान आहे. करावं आणि त्या कार्याची अभिव्यक्ती होताना आपली इंद्रियाच्या माध्यमातून होते, विशिष्ट आत्मप्रदेशातून होते, सर्व आत्मप्रदेशातून होत नाही आणि त्यांची सर्व आत्मप्रदेशातून होते. असा त्या ठिकाणी काय भेद आहे. म्हणजे त्यांच्या आत्मप्रदेशातून कार्य दोन्ही आत्मप्रदेशातून होतं, पण अभिव्यक्ती मात्र ते संपूर्ण पदार्थाला जाणतात, आपण काही पदार्थाला जाणतो, इंद्रियाच्या माध्यमातून जाणतो. संपूर्ण आत्मप्रदेशातून होते कार्याची जाणण्याची शक्ती आणि आपली कार्याची जाणण्याची शक्ती विशिष्ट इंद्रियाच्या तेवढ्याच प्रदेशातून आत्मप्रदेशातून होते.
तेवढ्याच आत्मप्रदेशातून होत. आत्म्याच्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशातून होत नाही. होत नाही. कार्याचं कार्य हा, कार्याचं कार्य. आणि सामान्य कार्य दोघांच्या संपूर्ण आत्मप्रदेशातूनच होतं. ज्ञानावर्णीय कर्माचा क्षोभक्षम होत असताना, डोळ्याच्या जरी रूप पाहत असताना डोळ्याच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या तेवढ्याच प्रदेशावरून क्षोभक्षम होत नाही. तर आत्मा तळ पायापासून मस्तकापर्यंत जेवढा आत्मा शरीर आहे त्या शरीराच्या क्षेत्रामध्ये राहणारा आत्मा आहे. आणि त्या आत्म्याचे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या संपूर्ण प्रदेशावरती अनंत गुण पसरलेले आहेत. मग संपूर्ण आत्म्याचे वरती गुण पसरलेले आहेत, तर त्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशावरून ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम होतो. क्षोभक्षम संपूर्ण आत्मप्रदेशातून झाला. कार्य संपूर्ण आत्मप्रदेशातून क्षोभक्षम झाला. त्या कार्याचं कार्य होताना आपण काय करतो, विशिष्ट आत्मप्रदेशातून पाहतो, जाणतो. आणि ते सर्व आत्मप्रदेशातून पाहतात आणि जाणतात. या अपेक्षेने काय आहे, फरक आहे. कार्याची अभिव्यक्तीमध्ये फरक आहे. कार्याच्या विशेष अभिव्यक्तीमध्ये फरक आहे. कार्याच्या विशेष अभिव्यक्ती, कार्याच्या सामान्य अभिव्यक्तीमध्ये फरक नाही. समजलं का? समजलं सर. कार्याची अभिव्यक्ती ना सर. कार्याची विशेष अभिव्यक्तीमध्ये फरक आहे. कार्याच्या सामान्य अभिव्यक्तीमध्ये फरक नाही. कारण तसं कर्माचं हे आहे ना सर. ते झालं. आता इकडून सिद्धांत सांगताना, कारण पर्याय द्रव्याच्या सर्व क्षेत्रामध्ये असते, पर्याय सर्व कालामध्ये नसते. सर्व कालामध्ये नसते. केवलीची पर्याय असो, आपली पर्याय असो, हीच आपल्या द्रव्याच्या सर्व क्षेत्रामधून उत्पन्न झाली. या अपेक्षेने सामान्य कार्य समान आहे आणि विशेष कार्याच्या अभिव्यक्तीमध्ये वैसादृश्यता आहे. सादृश्य आणि वैसादृश्य, कथनचित समानता आणि कथनचित असमानता, असं अनेकांत पद्धतीने लावायचं. कोणी काय म्हणेल, आम्ही आता छद्मस्त आहोत आणि छद्मस्त असल्यामुळे आमचे तेवढ्या इंद्रियाच्या माध्यमातून द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय, मग आत्मप्रदेशाची रचना आहे त्या इंद्रियाच्या आकाराची, मग त्या इंद्रियाच्या आकाराची आत्मप्रदेशाची रचना आहे. आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून जेवढे तिथे आत्म्याचे प्रदेश आहेत तेवढ्याच आत्म्याच्या प्रदेशामध्ये क्षोभक्षम होतो आणि अन्य आत्म्याच्या प्रदेशामध्ये क्षोभक्षम होत नाही. म्हणून आम्ही आता तेवढ्यातून जाणतो आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर पूर्ण आत्म्याच्या प्रदेशातून क्षय होतो, म्हणून तेव्हा संपूर्ण आत्मप्रदेशातून कार्य होतं असं नाही. सामान्य कार्य दोघांच्या त्यांच्या संपूर्ण आत्मप्रदेशातून कर्माचा अभाव झाला आणि आपल्या संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये कर्माचा क्षोभक्षम झाला. आणि जेवढ्या आत्मप्रदेशातून क्षोभक्षम झाला तेवढ्याच आत्मप्रदेशातून पर्यायाची अभिव्यक्ती झाली. ही सामान्य कार्याची अभिव्यक्ती
आणि ही अभिव्यक्ती होत असताना हम्म. ज्या ज्या इंद्रियाच्या विषयाला जाणतो त्या त्या कार्यात सामान्य कार्याच्या विशेष कार्याची अभिव्यक्ती आमची सर्व आत्मप्रदेशातून होत नाही, विशिष्ट आत्मप्रदेशातून होते आणि त्यांची सर्व आत्मप्रदेशामधून होते. म्हणून याच्यामध्ये व्यवहार आणि निश्चय पण हे होतो ना. निश्चय दोघांचा समान आहे, समान आहे. व्यवहाराच्या अपेक्षेने भेद आहे, भेद आहे, वैसादृश्यता आहे. सामान्यामध्ये सादृश्य, निश्चयामध्ये समानता आहे. जसं मोठी बँक असते सरकारी आधी, पण त्या बँकेमध्ये काय आहे, 2 काउंटर असतात. एका ठिकाणी पैसे घेतले जातात आणि एका ठिकाणी पैसे दिले जातात. आता तिथे लिहिलेलं असतं. मग पैसे भरणे आणि पैसे काढणे, पैसे दोन्हीकडे समान आहे, पण एकीकडे दिले जातात आणि एकीकडे घेतले जातात, हे वैसादृश्य आहे. म्हणून मला कधी बँकेत गेलं तर ते मला तिथे वैसादृश्य सादृश्य त्या बोर्डावरती दोन्ही पाहतो. म्हणजे जिनवाणी आपणाला सर्व ठिकाणी लावता येते आणि तिथे गेलं तरी शुभ भाव झाले, सादृश्य प्रतिज्ञानाचा विचार केला, तसं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये संपूर्ण पर्याय संपूर्ण प्रदेशामध्ये झाले म्हणून सामान्य आहे. आणि आमचं विशिष्ट क्षेत्रात सर्व आत्मप्रदेशातून जाणतो आणि ते सर्व आत्मप्रदेशामधून जाणतात, हे वैसादृश्य आहे. म्हणून आपण छद्मस्त बोलत असताना कंठ, ओष्ठ, तालू, नासिका, दंत आदी जे शब्द उच्चाराचे 8 स्थान आहेत, नाभी, कंठ, दंत, ओष्ठ, तालुका आदी जे काही व्याकरणाच्या दृष्टीने शिकवताना ते शिकवलं जातं. मग त्या 8 स्थानामधून स्वर बाहेर पडतो, स्वर बाहेर निघतात, ध्वनी बाहेर निघतो, शब्द बाहेर निघतात आणि सर्वज्ञाची दिव्यध्वनी संपूर्ण शरीरातून ओंकार ध्वनी बाहेर येते, संपूर्ण आत्मप्रदेशामधून, म्हणजे तळपायापासून मस्तकापर्यंत संपूर्ण आत्मप्रदेशामधून त्यांची ओंकार ध्वनी निघते. आणि आपणाला ओंकार ध्वनी म्हणायचा असेल तर कंठातून मुखातून बाहेर येते, बाकीच्या सर्व आत्मप्रदेशातून येत नाही. कार्याची अभिव्यक्ती भिन्न आहे, म्हणून विशेष कार्याची अभिव्यक्ती भिन्न आहे, सामान्य कार्याची अभिव्यक्ती समान आहे. मग आमच्या पण आत्म्यामध्ये 6 पर्याप्तीमध्ये भाषा पर्याप्ती आहे. मग भाषा पर्याप्तीची शक्ती आत्म्याची आहे. मग ती भाषा पर्याप्तीची शक्ती आत्म्याची तर ती संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये आहे. तुम्ही हाताने टाळ्या वाजवल्या तरी शब्द निघतो, पायाने वाजवले तरी शब्द निघतो, निघत नाहीत का? निघतात ना सर, पण विशिष्ट स्वर व्यंजनाने सहित असे निघत नाही ते. मग आमची भाषा पर्याप्तीची शक्ती आमची आत्म्याची आहे आणि ती संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये आहे. म्हणून आमच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म सर्व आत्मप्रदेशातून झाला आणि कार्याची अभिव्यक्ती होताना त्या स्थानातून ती अभिव्यक्ती झाली.
मग एका माझ्यामध्ये सुद्धा कारणरूप शक्ती ती आता तशीच आहे. म्हणून पुढे अनंत झाल्यानंतर संपूर्ण आत्मप्रदेशामधून काय करणार आहे, जाणणे आणि पाहण्याचं कार्य होणार आहे. पण द्रव्याच्या सर्व क्षेत्रावरती एकेका प्रदेशावरती अनंत गुण आहे. मग द्रव्याचं जेवढं क्षेत्र आहे त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनंत गुण पसरलेले आहेत. मग जिथे एक गुणाचं क्षेत्र आहे त्याच ठिकाणी अनंत गुणांचं क्षेत्र ते एकच आहे. क्षेत्र एक आहे, गुण अनंत आहेत आणि अनंत गुणाच्या पर्यायाची अभिव्यक्ती त्याच संपूर्ण प्रदेशातून होते, पण कार्य वेगळं वेगळं होतं. केवळ दर्शनाचं कार्य स्वतःचा आत्मा, स्वतःचे द्रव्य, स्वतःचे गुण आणि स्वतःचा पर्याय आणि विश्वातील 6 द्रव्य, त्यांचे द्रव्य आणि गुण पर्याय यांना सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अवलोकन करणे ही दर्शन गुणाच्या पर्यायाचं त्या प्रदेशामधून कार्याची उत्पत्ती होते. आणि त्याच प्रदेशामधून ज्ञानाच्या गुणाचं कार्य सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य विशेष रूपाने विभक्त भिन्न भिन्न रूपाने जाणणे हे त्याच आत्म्याच्या प्रदेशातून ज्ञानाने कार्य केलं. चारित्र्याच्या गुणाच्या पर्यायामध्ये समता भावरूप परिणती चारित्र्यामध्ये झाले. सुखगुणामध्ये वेदनाचं कार्य झालं. ते प्रदेश एक आहे, गुण भिन्न आहे आणि प्रत्येक गुण आपली पर्यायाची अभिव्यक्ती करणार, अन्य दुसऱ्या पर्यायाची अभिव्यक्ती करत नाही. तसं एका वेळेला क्षोभम एका गुणाच्या पर्यायाच्या मुख्यतेने कथन केलं जातं, पण त्यावेळेला बाकीच्या गुणाच्या पर्यायामध्ये सुद्धा त्यावेळेला तिथे कार्य होतं. मग त्या गुणाच्या त्या पर्यायाच्या अपेक्षेने म्हणून एकाच वेळेला दर्शनावर्णीय, ज्ञानावर्णीय, वीर्यांतराय आधी काय होतात, क्षोभम चालूच आहे. आणि संपूर्ण आत्मप्रदेशामधून आणि प्रत्येकाचं कार्य स्वतंत्र स्वतंत्र आहे. मग प्रत्येक गुणाच्या प्रत्येक पर्यायाच्या क्षायिकात्मक क्षोभमातो त्या प्रत्येकाची अभिव्यक्ती भिन्न भिन्न आहे. म्हणून कसे आहे, मेचक आहेत, मेचक विचित्र विचित्र आहेत आणि एक द्रव्य आहे म्हणून अमेचक आहे, अविचित्र आहे. मग असं निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाच्या सर्व द्रव्याचा स्वभाव असा स्वयं बनलेला आहे, होतो आणि पुढे राहणार आहे. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. जो जीव इंद्रियाच्या माध्यमातून, प्रकाशाच्या माध्यमातून, देवगुरु शास्त्राच्या माध्यमातून, चष्म्याच्या माध्यमातून आपल्या कार्याची अभिव्यक्ती करण्याचा पुरुषार्थ करतो,
त्या जीवाला सर्व आत्मप्रदेशातून पाहणे आणि जाणणे विशेष कार्याची अभिव्यक्ती होत नाही. कारण जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला झाला. मग आपल्यामध्ये अशी स्वयं सामर्थ्य शक्ती असताना सुद्धा आपण सहज अनंत केवल दर्शन, अनंत केवल ज्ञान, अनंत सुख आणि अनंत वीर्य अशा निश्चय अनंत चतुष्टय स्वभावातून अशा आपल्या आत्म्याच्या सर्व प्रदेशावरती निश्चय अनंत चतुष्टय स्वभाव विद्यमान आहे. आणि अशा निश्चय अनंत चतुष्टय स्वभावातून अभेद एकाकार सत्सामान्य चैतन्य मात्र ज्ञाता मात्र शुद्ध आत्म्याला विषय करत नाही तोपर्यंत हे खिडकीच्या माध्यमातूनच ज्ञान दर्शन प्रगट होणार. आणि असा निश्चय अनंत चतुष्टय कारण परमात्मा चांगलीच हे उघडलं सर हे तुम्ही. महाराजांनी सगळं सांगितलं होतं त्यावेळेला एक गाथा सांगताना. हो ना, एकदम पूर्ण उघडलं की आपण म्हणजे इंद्रियाच्या माध्यमातून परपदार्थाला मानतो, तेच इंद्रियाचं म्हणजे मतिश्रुत आपाचं जर आपण केलं छद्मस्त आहे म्हणून, म्हणजे शक्ती म्हणजे स्वभाव तर आहे केवळ ज्ञान, पण कर्माच्या आवरणाने स्वतः आणि स्वतःच्या पुरुषार्थानं म्हणजे अपुरुषार्थ न केल्यामुळं शक्ती आपण लपून ठेवलेली आहे. आपला पुरुषार्थ परनेयाकडे लावला, तो ज्ञानाचा क्षोभक्षम स्वनेयाकडे लावला तर अंतरंगातून अनंत चतुष्टय प्रगट होतात. आणि ते न लावल्यामुळे फक्त इंद्रियाच्या विशेष याच्या मधूनच अभिव्यक्ती होते, जो की आत्म्याच्या याच्यामधून प्रगट होण्याची शक्ती आहे. आणि मग आचार्य काय सांगतात, प्रत्येक समयाला प्रत्येक गुणामध्ये अनंत शक्ती आहे का नाही? आहे ना. मग अनंत शक्ती असताना सुद्धा प्रत्येक समयाला प्रत्येक गुण आपल्या गुणाची अनंत शक्तीची अभिव्यक्ती प्रत्येक समयाला अनंताचीच अभिव्यक्ती करत आहे. अभिव्यक्ती अनंत होत असताना सुद्धा ती इंद्रियाच्या माध्यमातून प्रगट झाली म्हणून खंडित झाली. पण शक्ती अनंतच आहे. शक्ती अनंतच आहे, फक्त इंद्रियाच्या माध्यमातून होतो. कारण इंद्रियाच्या माध्यमातून ती पराची वृत्ती करतो ना तो. इंद्रिय खंडित आहे. इंद्रिय खंडित आहे. आणि खंडित इंद्रियाच्या माध्यमातून होणारा कार्य खंडितच होणार आहे. जसं समजा तुम्ही मागे 5-25 वर्ष जावा, तुमच्यापाशी 10 किलो किंवा 15 किलो वजन गहू किंवा ज्वारी घेऊन येण्याची तुमच्या हातामध्ये ताकद आहे. मग 15 किलो घेऊन येण्याची ताकद हातामध्ये आहे आणि तुम्ही 2 किलो हातामध्ये घेऊन चालला. काय चाललं? 2 किलो घेऊन जात असताना 15 किलोची ताकद त्यावेळेला नाही का तिथं? आहे ना. मग 15 किलो उचलण्याची ताकद असताना सुद्धा आता कार्यरूपाने 2 किलोची चाललेली आहे. अभिव्यक्ती 2 किलोचीच आहे. त्याचा अर्थ 13ची शक्ती नाही असं नाही. तीही शक्ती 15ची शक्ती प्रगट आहे.
पण कार्य 2 किलोचं करतात. तसं ज्ञानाची, केवळ ज्ञानाची अनंत शक्ती प्रति समयाला प्रगट आहे. असं नाही की छद्मस्तामध्ये तो ज्ञानगुण थोडी अभिव्यक्ती करतो आणि केवळ ज्ञान झालं तर पूर्ण अभिव्यक्ती करतो असं नाही. प्रत्येक वेळेला अभिव्यक्ती पूर्णच आहे. पण त्या अभिव्यक्तीचं कार्य निरपेक्ष आणि सापेक्ष होतं. त्यावरून अल्प आणि जास्त असं कथन करण्यात येतं. मग ती 15 किलो मधली 2 किलो अभिव्यक्ती झाली आणि 13 किलो पडू नये अशी नाही. ती शक्ती त्यावेळेला आहेच अभिव्यक्ती. पण कार्य तुम्ही 2 रूपाने केल्यामुळे ती 2 किलोची ताकद, ती शक्ती म्हणण्यात आली. म्हणून सांगतात आचार्य की आता सूक्ष्म ज्ञानाची अभिव्यक्ती होत असताना हे सूक्ष्म ज्ञान नाही, हे ज्ञान गुणाच्या पूर्ण अभिव्यक्तीच आंशिक अभिव्यक्ती दाखवली गेली आणि एक अपेक्षेने हे पूर्ण केवळ ज्ञानाची शक्तीच प्रगट आहे. पूर्ण ज्ञानगुण कार्य करत आहे. तो त्या ठिकाणी थांबलेला नाही. पण तो पूर्ण प्रगट होत असताना काय केलं, त्याला आपण खिडकीच्या माध्यमातून उपयोग केला. खिडकीच्या माध्यमातून सुद्धा पराचीच वृत्ती केली. खिडकी जेवढी छोटी आहे तेवढ्याच खिडकीतनं एक दरवाजा उघडला, 2 दरवाजा बनवून एक दरवाजामधला अर्धा दरवाजा उघडला, तेवढ्यातून प्रकाश जातो तर तेवढ्या क्षेत्रातल्या वस्तूला प्रकाशित करतो. बाकीची चर्चा उद्या दुपारी पाहूया. चालेल चालेल. मनन करा. काय म्हटलं सर? करा, स्थिरावा आणि या ज्ञानाने, श्रद्धाने, या अनुचरणानेच असं ज्ञान प्रगट होणार आहे. शक्ती संपूर्ण प्रदेशामध्ये आहे, द्रव्य संपूर्ण प्रदेशामध्ये, गुण प्रदेशामध्ये पसरले, तर कार्यही संपूर्ण प्रदेशामध्ये होत आहे. पण मानत आहे मी तेवढ्या क्षेत्रातून जाणतो. म्हणून माना की अनंत चतुष्टय संपूर्ण प्रदेशात पसरलेले आहेत आणि अनंत चतुष्टयचं कारणाचं कार्य अनंत चतुष्टय प्रत्येक समयाला प्रगट आहे, अल्प नाही. ढग आले तरी सूर्याचा पूर्ण प्रकाशच आहे. जेवढा खाली प्रकाश आला त्याला ढगाने रोखलं नाही. जेवढा अभिव्यक्त नाही तो ढगाच्या मागे आहे, पण तो संपूर्ण प्रकाश सूर्याचाच आहे. तसं जेवढं प्रगट झालं तोही केवळ ज्ञानाचाच अंश आहे, सूक्ष्म ज्ञानाचा, इंद्रिय ज्ञानाचा अंश नाही. एकापेक्षेने आणि एकापेक्षेने इंद्रियाच्या माध्यमातून असल्यामुळे इंद्रिय ज्ञानाचा म्हटला गेला. तो निश्चयाने केवळ ज्ञानाचाच अंश आहे. ओ एक सहज अनंत दर्शन स्वरूप आहे. सहज अनंत ज्ञान स्वरूप आहे. सहज अनंत सुख संपन्न आहे. सहज अनंत शक्ती संपन्न आहे. सहज यथाख्यात चारित्र
संपन्न आहे. सहज अनंत निराग स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां. ओम विसर्जन. जाने के नाम से तुझे लोकालो तो वाणी मस्तकनम सदा देशम देव भजो अरंत निता गुरु सेयो दया धर्मपालो सदा यही मुक्ति का पंथ. सिद्धांत शास्त्र की जय. शिवानी माता की जय. कविसो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की. आचार्य श्री कुंद भगवान प्रवचन सार ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य श्री सागर महाराज की जय. तो सिद्धात्म तत्व की जय. नमस्ते नमस्ते नमस्ते. जय जिनेंद्र.